नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या गुड्डी व्लॉगमध्ये. तर गाईज, आजचा व्लॉग यासाठी आहे की आज विसर्जन आहे. म्हणजे 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन झाले, 2.5 दिवसाचे झाले. आता वेळ आली 5 दिवसाच्या गणपतीची विसर्जनाची. म्हणजे आज 5 दिवसाचे गणपती विसर्जन होणार आहेत. ते पण आमच्या घराजवळ तळा आहे त्याच्यामध्ये. कारण आमचा जेव्हा जुना घर होता ना गावामधला, तिथून या तळ्यापर्यंत यायला विसर्जनाला भरपूर टाईम लागायचा. तेवढ्या लांबून चालत यायचा. तर म्हणजे लांब पडायचा आम्हाला. कारण एकच तळा आहे ना, दुसरा तळा आहे रस्त्याजवळ आमच्या स्टॉपवर. तो थोडा खराब आहे, त्याच्यामुळे तिथे आम्ही विसर्जन करत नाही. हा चांगला तळा आहे आणि ते मंदिर पण आहे शंकराचा. त्या चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये आम्ही विसर्जन करतो. आमचा पूर्ण गाव या तळ्यामध्ये विसर्जन करतोय. तर आणि आज म्हणजे खरं सांगायचं तर या तळ्याजवळच माझं घर आहे. आता नवीन घर बांधलं मी, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तर त्या तळ्यामध्येच विसर्जन करणार आहेत. तर म्हणजे जरा बरं वाटतं, एका पावलावरच विसर्जन आहे. तर तिथे आपण जाऊया विसर्जन करायला. म्हणजे आमचा गणपती नाही, पूर्ण गावाचे गणपती विसर्जन करणार आहे. ते तुम्हाला दाखवणार आहे या मी व्लॉगमध्ये. तर खरं म्हणजे प्रत्येक गावाची प्रथा पद्धत वेगळी वेगळी असते विसर्जनाची. म्हणजे काहींची प्रथा अशी असते की जे मठ असते, पूर्ण गावकीची जी जमाची जागा असते ती, म्हणजे पूर्ण गाव गल्लीतला वगैरे जिथे जिथे लांबची घर आहे, जवळची घर, पूर्ण अख्ख्या गावाचे गणपती जमा करून एका ठिकाणी जमा होतात सर्वजण एक गणपती घेऊन. आणि मग एका रांगेमध्ये सर्वजण विसर्जन करायला जातात. तर आमच्या गावामध्ये पद्धत थोडी वेगळी आहे. म्हणजे काहींच्या गावामध्ये कसं सर्वजण जमा होतात आणि विसर्जन करतात, तसं काहींच्या गावामध्ये, म्हणजे आमच्या पण गावामध्ये ज्यांची वेळ झाली 5:30 वाजल्या, 6 वाजल्या, चला आपला गणपती विसर्जन करूया, तर ते करतात. म्हणजे 10 गणपती, 4 गणपती, 2 गणपती, 1 गणपती, तसा वाढेल तसे गणपती आणतात, वाजत गाजत आणतात आणि विसर्जन करतात. तर चला आता आपण जाऊया ते विसर्जन बघायला. खूप मजा मस्त येणार आहे आणि खूप भारी वाटणार आहे. कारण आणि भारी म्हणजे थोडा मनाला पण हे वाटतं की आपण ज्या बाप्पाची वर्षभर वाट बघता आतुरतेने, आणि जेव्हा 10-15 दिवस होतो, 10 दिवस आले, 9 दिवस, 8 दिवस, आणि नंतर मग मकराची तयारी करतो. आणि तो बाप्पा काही 1.5 दिवसांना, 2.5 दिवसांना, 5 दिवसांना, लवकरात लवकर जातो. ते 5 दिवस म्हणजे 5 मिनिटासारखे जातात. थोडा मनाला पण थोडा वाईट वाटतो की कारण बाप्पा आला आणि लगेच गेलाय. कारण जातो तो बाप्पा असा रिकामा जात नाही, सगळ्यांचे दुःख घेऊन जातो, बरोबर ना. दुःख घेऊन जातो आणि सुख देऊन जातो. तर चला आता त्या बाप्पाचे आपण विसर्जन करूया. तर त्याआधी माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन चॅनल आहे माझा. आणि चला आता आपण जाऊया विसर्जनाला. मस्त तयारी केली, शर्ट घातलाय. 2 दिवस होतं एकच शर्ट घातलाय, काय करू नाही, पॅन्ट टाकाटाक तयारी केली. आता मस्त टायर वगैरे मारताय. आणि आता गणपती येतील. 5:30 वाजलेत, आता येतील गणपती. आपली तयारी झाली म्हणजे मोकळा. घर नाही तला, इथे विसर्जन आहे आपला. ही पोरा विसर्जन वाट बघतो नाही रे. सूरज चव्हाणी येर लावला अख्खे महाराष्ट्राला, नुसता झापूक झुपूक करतात सगळी नाही रे. हा घर आहे माझा आणि घराजवळच तला आहे. अजून गणपती आले नाही. मी तोपर्यंत तुम्हाला तला बिला दाखवते, नंतर गणपती दाखवते. तिथपर्यंत वाट बघणार आहे मी गणपती यायची. मी धावते तसं तुम्ही धावून दाखवा. शाबाश बेटा. हाय.
पहिला गणपती आलाय, नंबर आवडे पहिला गणपती आता विसर्जन करण्यासाठी आणलाय. एकच गणपती आलाय फक्त, पूर्ण गावातून एकच गणपती आलाय. आता त्याची आरती वगैरे करणार आहेत आणि विसर्जन करणार आहेत. कारण बरेच ठिकाणी कसं पूर्ण गावाची जमतील वगैरे मग आणतात. तसं आमच्या गावात नाही. आमच्या गावात एक दोन तीन चार किती येतील तसं विसर्जन करतात. आता पहिलाच नंबर लावला, एक याही लावलाय. तो एक गणपती आणलाय आणि तो आता विसर्जन करण्यात आरती करत. इकडे कसं दोन आला. या डस्टबिनमध्ये सर्व जो काही हे असतो म्हणजे देवासोबत जे काही पोली वगैरे असते, देवाचं अन्न वगैरे असतं किंवा तालपत्री वगैरे असते, ती जे फुलं हार वगैरे असते ते एका डस्टबिनमध्ये टाकतो. जेणेकरून त्याल्यामध्ये टाकल्यावर त्याला खराब नको व्हायला त्याल्याचं पाणी. त्याच्यामुळे आम्ही डस्टबिनमध्ये टाकतो. बाबा हसते का ती बघ, बेकार भाषा आहे रे बाबू. काय आवाज टाक झाड्या. गर्दी पाहिजे हा. वीस सुवास अरे नेमर काय घालावं झालं काय गणपतीवर पण. अरे वाजव.
हो आहे ढोल घेऊन. ढोल बघा कुठला आहे. ढोल ठेवू काय झाला. ढोल ठेवू काय बोलतोय. पहिलं होतं आता आता गावात बदली आली. वाजवत नाही. वाजवा जरा वाजवा. ज्यांचा होता त्यांना बाबा दिला. असं आहे काय. घ्या काय शाळ बिल काय नाही केलं ना. काय अगरबत्ती देऊ. अगरबत्ती गणपती बाप्पा लवकर या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. झाला पाय भरून. झाला विसर्जन. आता आता आपले गणपतीचे आपले गणपती येतील ना. हो आता आमचे गणपतीचे साखत होतीचे. आम्ही ना मांडणार आहे वरती. यांचा 1.5 दिवस आहे ना. आमचा 2.5 दिवस आहे. पहिले यांचे 1.5 दिवस मजा करू मग आमच्या घराने. बॅग बी घेऊन ये येताना. बॅगीन पैसे पण आण. असं आहे काय. राहिला टेन्शन. अजून मध्ये 2 दिवस गणपती असं तर बरा झाला. कारण पैसे पण अजून वसूल झालं नाही बोलतो माझं. किती गेलं. 400 गेलं. अय्या अय्या. आज खेळायला येईल. खेळायला या. हा शुक्रवार आहे ना. मग आपल्या जावं काय लागेल. आणि गणपतीचा मालक म्हणजे चड्डी गँगचा लीडर तो आरती चालू असताना घर मालक गेला गोष्टी उपटाला. अय्या अय्या. उद्याची सोय करण्यासाठी. हा? कालू कालू फायनल गाईज गणपती विसर्जन झाले 5 दिवसाचे. आता 10 दिवसाचे आहेत पुन्हा. तर गाईज खरंच सांगते खूप भारी वाटलं. मी व्हिडिओमध्ये बघायचो देवी डोक्यावर घेऊन नाचताना. आज माझ्या गावामध्ये पहिल्यांदा बघितला मी नाचताना. एवढा फील झाला ना भारी जबरदस्त झाला. काहीतरी बघायला भेटलं. भारी वाटलं खूप. तर गाईज आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आमच्या गावातली पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा. आणि गाईज आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा. आणि गाईज आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय. बाय बाय.